आला राज्यसभेत बोलताना? हो, नक्कीच. त्यांनी काल राज्यसभेमध्ये मी जेव्हा भारतीय जनता पक्षानं कशा प्रकारे निवडणुका जिंकल्या आणि काही जागा लोकसभेच्या चोरल्या, चोरण्याचा प्रयत्न केला हे सांगतात त्यांनी माझा माईक बंद केला. मला खरं म्हणजे बोलायचं होतं. तुम्ही आणीबाणी आणीबाणी आपत्काल आपत्काल म्हणताय, त्या आपत्कालाचं सत्य मला काल सांगायचं होतं, पण ते त्यांना समजल्यामुळे मी सुरुवात केल्यावर त्यांनी माझा माईक बंद केला. 50 वर्षापूर्वीची आणीबाणी तुम्ही विसरायला पाहिजे, भविष्यात पाहायला पाहिजे. भूतकाळाचे मुद्दे कुठे उकळत बसतात. 25 जून 1975 या दिवशी रामलीला मैदानावरून सैन्याने बंड करावा, लष्करानं बंड करावा अशा प्रकारचं आवाहन केल्यावर या देशात अराजक माजेल अशी भीती इंदिरा गांधींना वाटली. पोलिसांनी सरकारचे आदेश पाळू नयेत अशा प्रकारे तेव्हाचे नेते जाहीरपणे बोलायला लागल्यावर इंदिरा गांधींच्या जागी अटल बिहारी वाजपेयी जरी असते तरी त्यांनी या देशात आणीबाणी लावली असती. हे मला काल सांगायचं होतं आणि मला ते संसदेच्या सभागृहात बोलू दिलं नाही. माझा माईक बंद केला. त्या सैनिकांना बुलेट प्रूफ जॅकेट नव्हतं काँग्रेसच्या काळात असं पंतप्रधान म्हणतात. बघा, 50 वर्षापूर्वीच्या या गोष्टी जर तुम्ही आता काढत असाल तर आता असं आहे की मग लडाखमध्ये जे चीनचं सैन्य घुसलंय, आता जॅकेट आहे ना. तेव्हा जॅकेट नव्हतं, आता जॅकेट आहे बुलेट प्रूफ. तरीही लडाखची 24,000 वर्ग मैल जमीन ही चीनी सैन्याने आपल्या ताब्यात घेतली आहे. काय करते तुमचं बुलेट प्रूफ जॅकेट तुम्ही दिलेलं? सांगा ना. आता आहेत ना बुलेट प्रूफ जॅकेट, तरी लडाखमध्ये अरुणाचलमध्ये घुसखोरी झालेली आहे. याचं उत्तर द्या. पंतप्रधानांचं भाषण सुरू असताना विरोधकांचं